सुप्रभात मित्रांनो. अधिकाऱ्यांच्या घरात सरोज अद्वैतचं बोलणं आठवत असते. तितक्यात रोहिणी येते आणि सरोजला म्हणते, "अगं वहिनी, किती रेस्टलेस होते तू. शांतपणे बस बरं तू. सारखा सारखा तोच विचार करून काही होणार आहे का?" रोहिणी म्हणते, "चल बरं आपण शॉपिंगला जाऊयात. मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते." सरोज म्हणते, "नाही रोहिणी, मला नाही यायचं. मी जोपर्यंत अद्वैत घरी येत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही." त्यांच्या घरी अद्वैतची काय अवस्था झाली असेल, कसे वागवत असेल त्याला, काय माहिती. रोहिणी म्हणते, "अगं त्याला फोन कर, विचार. पण त्याला व्हिडिओ कॉल करू. तो कसा आहे, काय करतोय, सगळं आपण प्रत्यक्षच बघूयात ना." मी कॉल करते त्याला. त्यांच्या घरी अद्वैत आणि कला जेवण करायला बसलेले असतात. कलाला घास भरवणार असतो तितक्यात कलाची आई म्हणते, "अद्वैतराव, गोडाचा घास घाला." अद्वैत म्हणतो, "ठीक आहे." अद्वैत कलाला घास भरवत असताना, थांबा 1 मिनिट, मी फोटो काढते." फोटो काढत असताना रोहिणीचा कॉल येतो आणि काजल म्हणते, "रोहिणी, आत्याचा फोन आला." उचलते आणि कॅमेरा चालू करते. व्हिडिओ कॉल असल्यामुळे कला आणि अद्वैत काय करतात हे बघते. जोरात ओरडून म्हणते, "अद्वैत, हे काय करतोय तू?" अद्वैत हातात फोन घेतो आणि सरोजला म्हणतो, "आई, मी जेवण करतोय, मी तुला नंतर कॉल करतो." आणि लगेच फोन कट करतो. रोहिणी सरोजचे कान भरवत असते, "अगं सरोज वहिनी, येणे तुझ्या तोंडावर फोन बंद केला ना, कसा आहे हा?" पर्यंत मला असं वाटत होतं की अद्वैत त्याच्या मनाविरुद्ध गेलाय खरेंकडे. पण तिथे तर सोहळाच सुरू आहे. कलाला स्वतःच्या हाताने घास भरवत होता. इतकी टेन्शनमध्ये आहे आणि तो तिकडे एन्जॉय करतोय. एका अर्थाने बरंच आहे, कला आणि अद्वैतला क्वालिटी टाईम स्पेंड करता येतोय. कला आणि अद्वैतचा संसार मार्गी लागतोय असं वाटतंय. सरोजचे कान भरवत असते रोहिणी. रोहिणीवर चिडते आणि म्हणते, "रोहिणी, हे बघ तू." रोहिणी सरोजच्या हातातून फोन घेते व निघते. खूप टेन्शनमध्ये असते ती. आदळआपट करायला सुरुवात करते. इकडे नैना राहुलचा पाठलाग करत असते. तो कुठे जातो, काय करतो हे बघण्यासाठी ती त्याच्या पाठीमागे जात असते. राहुल एका हॉटेलमध्ये गेलेला असतो प्रिया नावाच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी. हे बघून तर नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते. राहुल आणि प्रियाचं बोलणं चालू असतं. हे बघून नैनाला खूप राग येतो. त्या दोघांचं बोलणं ऐकून नैना लगेच तिथे जाते आणि प्रियाचा हात धरते. तेव्हा प्रिया म्हणते, "सोड माझा हात, कोण आहेस तू?" तेव्हा राहुल प्रियाला नजरेने म्हणतो, "थांब." राहुल म्हणतो, "नैना तू आणि इथे?" नैना म्हणते, "हो मीच. ती तर मला बोलायचंच आहे, पण थांब. पण आधी हिला बघते." जेव्हा नैना प्रियाला म्हणते, "जस्ट गो." प्रिया नैनाला म्हणते, "जस्ट शट अप." राहुल नैनाला म्हणतो, "नैना थांब, तू इथे काय करते आहेस?" तेव्हा नैना म्हणते की हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे, तुझी तर खूप इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग होती. नैना म्हणते, हीच आहे का तुझी बिझनेस मीटिंग? तेव्हा प्रिया राहुलला म्हणते, "कोण आहे राहुल ही? का बोलते ही असं?" राहुल नैनाला म्हणतो, "तू जा बरं इथून आधी." तेव्हा नैना म्हणते, "का, मी का जाऊ? मी तर आता इथून जाणारच नाहीये." नैना म्हणते, "जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही." म्हणते, "हे यू, राहुल मला इथे भेटायला आलाय." तेव्हा नैना म्हणते, "मला आणि राहुलला इथं अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे, त्यामुळे तू आता इथून निघ." आणि प्रिया तिथून रागात निघून जाते. राहुल नैनाला म्हणतो, "तू इथे काय करते? तू माझा पाठलाग करते का?" नैना राहुलला म्हणते, "नशीब मी पाठलाग करते म्हणून तर हे तुझं खरं रूप माझ्यासमोर आले." राहुल नैनाला म्हणतो, "अर्धवट माहिती मिळून कोणालाही चुकीचं ठरवू नये. तुला माहिती आहे का ती कोण होती? ती आमची क्लायंट होती." राहुलला म्हणते, "ही काय पद्धत आहे क्लायंटला भेटण्याची? कोण क्लायंटला हक करतं आणि हातात हात घेऊन बसतं?" राहुलला म्हणते, "राहुल, तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नको. खूप महागात पडेल तुला हे." तेव्हा राहुल नैनाला म्हणतो, "झाली तुझी फालतूची बडबड करून झाली का? फॅशन इंडस्ट्रीमध्ये लोकांना ग्रेट करण्याची हीच पद्धत असते. आपला क्लायंट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती स्पेशल आहे हे दाखवून देण्याची पद्धत असते ती. तुला यांचा काहीच फरक पडणार नाही ना. तुला प्रत्येक वेळी तुझा मिडल क्लास ॲटिट्यूड तिथे घुसवायचाच असतो. टॉप क्लास फॅमिलीची हीच पद्धत असते. तुम्ही मूव्हीज वाटतं सगळ्या मीटिंग ऑफिसमध्येच होतात. नाही ना, असं होत नाही. प्रत्येक मीटिंग ही ऑफिसमध्ये होत नसते.
नैना राहुलच्या बोलण्यात येते आणि राहुलला सॉरी म्हणते. राहुल म्हणतो, चल मी निघतो आता, मला खूप इम्पॉर्टंट कामे आहेत. तेव्हा नैना राहुलला म्हणते, आय एम सॉरी प्लीज, मी खूप ओव्हर रिॲक्ट केलं. मी असं करायला नको होतं. राहुल म्हणतो, याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वासच नाही. तुला कायम असंच वाटतं राहुल मला फसवतोय. नैना सॉरी सॉरी म्हणत असते. मग तेव्हा राहुल तिला म्हणतो, इट्स ओके, जा आता तू इथून. त्यांच्या घरी कला अद्वैतला घास भरवत असते आणि म्हणत असते, तू माझ्या आईचा मान राखलास म्हणून मी तुला हा घास भरवते. कला अद्वैतला म्हणते, तू फोन ठेवायला नको नको होतास. सरोज मॅडमला राग आला असेल. अद्वैत कलाला म्हणतो, मी माझ्या आईशी कसं वागायचं, कसं बोलायचं तू नको सांगूस मला. आणि जेवण करायला लागतो. संगीताला विचारतो, हे काय आहे? तेव्हा संगीता म्हणते, मुळ्याची कोशिंबीर आहे. अद्वैत मुळ्याची कोशिंबीर खायला लागतो आणि संपवून टाकतो. संगीता काजलला म्हणते, बघ, मुळ्याची कोशिंबीर करू नको असं म्हणत होतीस तू. मुळ्याची कोशिंबीर जावईबापांना खूप आवडली. ते थांबा, मी अजून वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, मला मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही म्हणून मी लवकर संपवली. तेव्हा अद्वैत टोमणा मारतो, आवडत नसल्या तरी वाटेला आलेल्या काही गोष्टी पचवाव्याच लागतात. कलाही अद्वैतला टोमणा मारते आणि म्हणते, नाही, ती जर पचल्या नाही ना तर अजीर्णही होतात. जेवण झाल्यानंतर कलाचे आई बाबा आणि काजल बसलेले असतात. कलाचे आई बाबा विचार करत असतात आणि कला म्हणत असते, काय झालं तुम्हाला? तेव्हा काजल म्हणते, अगं तायडे, तुला माहीत नाही का आपले आई बाबा कसे आहेत? त्यांचा जावई आला, त्यांना असं वाटतं कुठला अमेरिकेचा प्रेसिडेंटच आला आहे की काय. हे आवडेल का त्याला? हे नाही आवडणार का? असं सारखं विचार राहतो त्यांच्या मनामध्ये. गीता काजलला म्हणते, काजू, तुला नाही माहिती जावई घरी आल्यानंतर काय करावं लागतं ते. तुला जोपर्यंत जावई येत नाही तोपर्यंत नाही समजणार तुला हे काही. म्हणते काजल, तायडे, तुझ्या नवऱ्याच्या नाकावर खूप राग आहे, त्याला इग्नोर करा, म्हणजे तो कसा लाईनवर येतो ते बघा. संगीता काजूला म्हणते, थांब, तुझं थोबाड फोडते मी. जावई घरी येणं म्हणजे देव घरी आल्यासारखं असते. तेव्हा कला म्हणते, अगं आई, हे काय तुझं? माणसासारखा माणूस आहे तो, देव कसला? बाबा कलाला म्हणतात, कले बास, उगाच चिडचिड नकोय. बाबा म्हणतात, अद्वैतरावांनी एक रात्र इथे राहावं, पण त्यांना कोणी सांगावं, कसं सांगावं? म्हणते, बाबा जाऊन द्यात ना त्याला. जेवण आणि ते झालंय आता त्याचं. तो गर्भ श्रीमंत चांदेकर आहे. आपल्या गरीब घरी कसा राहणार तो? तर परत किटकट करेल, पिरपिर करेल. कला त्याचं सोंग आणते, मला हे नाही चालणार, मला ते नाही चालणार, असं नाही तसं नाही करत बसेल तो. मला सारखं असं वाटत राहणार, आपणच चुकतोय, आपणच कुठेतरी कमी पडतोय. नकोच ते, तो गेलेलाच बरा. अद्वैत विचार करत असतो आणि म्हणतो, खूप टाइमपास झाला या घरात, आता निघायला हवं. त्याला सापडत नसतं तेव्हा तो शोधाशोध करत असतो आणि त्याला एक पार्सल सापडतं आणि त्याच्यावर नैना दिनकर खरे असं नाव लिहिलेलं असतो. तो ते खोलून बघतो आणि त्याच्यावर तारीख बघतो. तारीख 17 तारीख असतो. तेव्हा तो म्हणतो की हे तर परवाचं आहे. सर, इथे परवा दिवशी आलं म्हणजे नैना इथेच असेल. त्यात ब्युटी प्रोडक्ट असतात. म्हणतो, जितकं मी खरे फॅमिलीला ओळखतो त्याच्यानुसार हे प्रोडक्ट फक्त नैनाच वापरत असेल. तेव्हा अद्वैत पार्सल ठेवून देतो आणि म्हणतो, यांना डायरेक्टली विचारणार नाही. मी यांना काहीही डायरेक्टली विचारायला गेलो तरही काहीही कहाणी बनवतात आणि सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आज इथे थांबतोच. मला असं वाटतंय की मला कोणीतरी थांब म्हणावं. तो खूप प्रयत्न करतो कोणीतरी थांब म्हणण्याचा, पण त्याला काही कोणी थांब म्हणत नसतं. कलाचे बाबा अद्वैतला म्हणतात, आबांना नमस्कार सांगा माझा. अद्वैत म्हणतो, ते कसं आहे ना, आबांना सरळ रीतीनुसार परफेक्टच लागतं आणि तसं झालंय ना, मग सांगेल मी तुमचा नमस्कार आबांना. आणि अद्वैत म्हणतो, आणि तसं झालंय ना सगळं, काय थांबायचं असतं? तर बाबा म्हणतात, तसं थांबायचं असतं पण तुम्ही गेलात तरी चालेल. काजलला म्हणतात, जा गं, हा बॉक्स गाडीत नेऊन ठेव. आणि अद्वैत पण निघतो. अद्वैत म्हणतो, एकदा कन्फर्म करा, ही रीत केली नाही तर काय होत? आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते, मनात विचार करत असते, याला काय एवढं पडलंय? संगीता म्हणते, आपल्या मान्यावर असतं, आपण मानू किंवा न मानू. तुम्ही राहिलात तरी आवडेल आम्हाला, पण तुम्ही नाही राहिलात तरी चालेल. अद्वैत निघतो आणि दरवाजात जातो. नाही तर नाही, राहून द्या, मी आज राहतोच म्हणतो. तेव्हा कलाच्या आई बाबांना खूप आनंद होतो आणि कलाचे बाबा पळत अद्वैतपाशी जातात आणि अद्वैतला म्हणतात, जावई बापू, तुम्ही थांबताय तर खूप बेस्ट झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला परफेक्ट झालेलं आवडतं.
म्हणतो आबांना कसं सगळ्या रीती पूर्ण झालेल्या आवडतात ना, त्यामुळे मी राहतो. तेव्हा अद्वैतला म्हणतात आमचं घर कसं आहे ना छोटं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काही नाही चालेल मी ॲडजस्ट. तेव्हा संगीता काजलला म्हणते तू नैनाच्या रूममध्ये झोप आणि कला आणि जावई बापू तुझ्या रूममध्ये झोपतील. पुढील भागात आपण पाहणार आहोत कला आणि अद्वैत खऱ्यांच्या घरी एका रूममध्ये कसे राहणार. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.